माझा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। भुसावळ तालुक्यातील कन्नाडे येथे शेतात गांजाची झाडे असणाऱ्या शेतात छापा टाकून 11 गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली। एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली। 5 ते 6 फुटाची गांजाची झाडे पोलिसांनी जमीनदोस्त केली। या झाडांना 25 किलो गांजा होता। त्याचा बाजारभाव तब्बल 50,000 रुपये एवढा आहे व तो पोलिसांनी हस्तगत केला। आरोपी प्रल्हाद शिंदे याच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कन्नाडे खुर्द या गावामध्ये शेत शिवार आहे 7/2 हे त्यांचा गट नंबर आहे। त्या शेतामध्ये ज्या ठिकाणी चवळीचं शेत आहे आणि मक्याचं शेत आहे यामध्ये ही झाडं लावलेली होती। एक 25 किलो वजनाची झाडं एक 11 झाडं मिळून आलेली आहे। झाडाची उंची एक 6 ते 7 फुटापर्यंत उंचीची झाडं आहेत, ज्यामध्ये जे गांजाची जी बोंड असतात ती नुकतीच डेव्हलप झालेली आहेत। 50,000 रुपये किमतीचा हा गांजा आहे। आता बातमी बाल कामगारांची। 14 वर्षाखालील मुलांना काही अटींसह कौटुंबिक अथवा मनोरंजन उद्योगात कामाची परवानगी देणाऱ्या बाल कामगार कायद्यातील दुरुस्ती प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली आहे। इतरत्र मात्र बाल कामगारांना कामावर ठेवण्यास पूर्णपणे बंदी राहील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। मूळ बाल कामगार कायद्यात 14 वर्षाखालील मुलांना केवळ 18 जोखमीच्या उद्योगांमध्ये रोजगारावर ठेवण्यास बंदी आहे, परंतु प्रस्तावित दुरुस्तीमध्ये मात्र 14 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांना जोखमीच्या उद्योगात कामाची परवानगी राहणार नाही असे स्पष्ट करण्यात आले। रोजगारासाठी निर्बंधाची वयोमर्यादा मुलांचा मुक्त व अनिवार्य शिक्षण कायदा 2009 मधील वयाच्या तरतुदीनुसार निश्चित करण्यात आली होती। 14 वर्षाखालील मुलांना त्यांच्या कौटुंबिक उद्योगात मदत करण्यास सवलत देण्यात आली असली तरी हे उद्योग जोखमीचे असू नयेत। त्याचप्रमाणे त्यांना शाळेच्या वेळेव्यतिरिक्त आणि शाळेच्या सुट्ट्यांमध्ये कामावर ठेवता येईल अशी अट घालण्यात आली आहे। याशिवाय मुलांना मनोरंजन उद्योगात कलाकार म्हणून काम करता येणार आहे। या अंतर्गत सर्कस वगळता जाहिरात, चित्रपट, दूरचित्रवाणीवरील मालिका आणि इतर मनोरंजन या खेळांचा समावेश आहे। महाराष्ट्रात येत्या 15 मे पासून महाकबड्डी लीगचे सामने होणार आहेत। सांगली रॉयल्स हा संघ प्रथमच या महाकबड्डी लीग मध्ये भाग घेत आहे। गुरुवारी या संघाचे दिमागदार लॉन्चिंग माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते इस्लामपूर येथे करण्यात आले। राज्यात 15 मे पासून 7 जून पर्यंत 4 ठिकाणी महाकबड्डी लीगचे सामने होणार आहेत। त्यामध्ये सांगली रॉयल्स, मुंबई डेव्हिल्स, रायगड डायनामिक्स, बारामती हरिसन्स, पुणे फलटण, रत्नागिरी रायडर्स, ठाणे थंडर या सर्व संघांचा समावेश आहे। कबड्डी लीग मध्ये सांगलीच्या सांगली रॉयल्स महिला या संघाचं लॉन्चिंग आजच झालं। आज सांगली जिल्ह्यासारख्या ग्रामीण भागातल्या मुलांना मुलींना, विशेषतः ही महिलांची टीम आहे, मुलींना सांगली, सातारा, कोल्हापूर इथल्या मुलींना फार चांगली संधी आपल्या महाराष्ट्रात आणि देशपातळीवर आपला खेळ दाखवण्याची त्यांना मिळालेली आहे। आणि महाकबड्डी लीगमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये माध्यमांचा प्रभाव एवढा चांगला आहे की फार मोठ्या प्रमाणात देशातल्या लोकांना टीव्हीवर या स्पर्धा बघायला मिळणार आहेत। आज या ठिकाणी सांगली रॉयल्स या संघाचं लॉन्चिंग झालेलं आहे आणि मला एवढंच सांगायचं आहे की आज ह्या महाकबड्डी लीगमुळे आज ग्रामीण भागातल्या मुलींना म्हणजे गावातून ग्रामीण भागातून आलेल्या मुली, परत शहरातल्या खेळणाऱ्या मुली ह्यांना एक नवीन व्यासपीठ मिळालं आहे या MKPLमुळे। त्याच्यामुळे मी एवढंच सांगते की हे MKL जे आहे 3 वर्षाचं जे केलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानते। सांगली रॉयल्स आम्ही 4 ठिकाणी खेळणार आहोत। तर आम्ही ह्या सांगली रॉयल्सवाल्यांना खंडेराव जाधव साहेब आहेत, पोरवल साहेब आहेत, ह्यांनी आमच्यासाठी भरपूर आम्हाला आमचे सोयी खूप उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्या संधीचं आम्ही सोनं करू आणि आम्ही निश्चितच फायनल मारण्याचा प्रयत्न करू। महाकबड्डी लीगमुळे कबड्डीला चांगले दिवस येणार आहेत। शिवाय ग्रामीण भागातील मुलांना वाव सुद्धा मिळेल आणि अनेक चांगले खेळाडू तयार होतील। अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात 2 अल्पवयीन मुलींना नोकरीचे आमिष दाखवून फसवून देह व्यापार करण्यास भाग पाडल्याचा गुन्हा जामखेड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे। जामखेड परिसरात चालू असलेल्या कला केंद्रात हा प्रकार घडला असून जानेवारी महिन्यापासून या मुलींना कला केंद्रात देह व्यापार करण्यास भाग पाडले म्हणून कला केंद्र चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या मुली सख्या बहिणी असून त्या कर्जत तालुक्यातील रहिवासी आहेत। खुद्द राज्याचे ग्रामीण गृह राज्यमंत्री राम शिंदे यांच्या गावात
2 अल्पवयीन मुलींना नोकरीचे आमिष दाखवून ध्येय व्यापार करण्यास भाग पडल्याचा प्रकार उघडीस आला. जामखेड परिसरात सुरू असणाऱ्या जगदंबा कला केंद्र आणि घुंगरू कला केंद्र या ठिकाणी मुलींना ध्येय व्यापार करण्यास भाग पडल्याची तक्रार 2 अल्पवयीन मुलींनी जामखेड पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी कला केंद्र चालक पूजा हिरामन पवार, भामाबाई किसन जाधव आणि विशाल जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करून यातील 2 महिलांना अटक करण्यात आली. तर विशाल पवार हा फरार आहे. यामध्ये अजून अनेक आरोपी असण्याची शक्यता असून त्याप्रमाणे पुढील तपास चालू असल्याचे अहमदनगरचे अपर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले आहे. त्या अंतर्गत बलात्काराचा एक गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्या अनुषंगाने 2 अल्पवयीन मुलींना फसवून नोकरीचा आमिष दाखवून कला केंद्रामध्ये त्यांचा गैरवापर, त्यांच्यावरती बलात्काराची घटना अशा प्रकारची तक्रार आपल्याला प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी अगदी सेन्सिटिव्हली हा विषय हाताळून तात्काळ त्याच्यातला गुन्हा दाखल करून कडक कलम लावून पुढील आता कार्यवाही पोलीस प्रशासनाची सुरू झालेली. आरोपींना पकडण्यासाठी आपले स्पेशल पथक हे सगळीकडे आता फिरत आहेत. तिथे आपल्याला माहिती मिळते, त्यांचं लोकेशन मिळतं, तिथे त्यांच्या मागावर पण आहोत. आरोपी टोटल 3 आहेत. ते आता ॲक्च्युली पीडित मुलगी आहे. काल ती शॉकमध्ये होती. आपल्यापर्यंत तक्रार आल्यानंतर आपण ते महिलाच्या तिने जबाब दिला पाहिजे समोर. पहिल्यांदा तिची मेडिकल करून घेणं हे महत्त्वाचं होतं. त्या पुढचे तो प्रोसिजर पूर्ण सुरू होईल. 164.5 CRPC नुसार जबाब घेतला तो मॅजिस्ट्रेट समोर. त्याच्यामुळे अजून काही गोष्टी निष्पन्न समोर येतील. पण आता तिला आपण सायकोलॉजिकल तिला मदत करणं आणि या घटनेतनं बाहेर काढणं हे पहिलं सर्वात महत्त्वाचं आहे. बेसिक जे 3 आरोपी आपल्याला त्यांनी सांगितले त्यांची आपण नावं निष्पन्न करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. अजून कोणी याच्यात मोठं रॅकेट आहे का ते निष्पन्न करायला लागेल. आहेत कर्जत तालुक्यामधल्याच मुली आहेत. नोकरीचं आमिष दाखवून तुम्हाला नोकरी लावतो असं सांगून त्यांना जामखेडमध्ये आणलं आणि जामखेडमध्ये नंतर त्यांना कला केंद्रामध्ये लावून पुढील ही घटना सगळी घडलेली आहे. शहरात असं घटना या संदर्भामध्ये मी पोलीस अधीक्षक यांना सूचना केलेली आहे आणि त्या अनुषंगाने जी कारवाई करणं अपेक्षित आहे ती कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आता बातमी क्रिकेटची. टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमध्ये कर्णधार आणि प्रशिक्षकांसोबतच आता बीसीसीआयची क्रिकेट समिती महत्वाची भूमिका बजावणार आहे. या समितीत सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांच्यासोबतच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचेही समावेश असेल. त्यातच रवी शास्त्री यांना टीम इंडियाच्या संचालक पदावरून निवृत्त करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा मिळत आहे. सौरव, राहुल आणि सचिन ही त्रिमूर्ती वेगवेगळ्या बाबतीत संघ व्यवस्थापनाला मदत करणार आहे. प्रत्येक मालिकेनंतर कर्णधार या तिघांना आपला अहवाल सादर करेल. सचिन तेंडुलकर आउट ऑफ फॉर्म फलंदाजांना पुन्हा फॉर्ममध्ये आणण्यासाठी मदत करणार. तसेच नॅशनल क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून द्रविड युवा पिढीच्या जडणघडणींवर देखरेख करेल. राहुल द्रविड गुणवान खेळाडूंचा शोध घेऊन बीसीसीआयला मदत करेल. टीम इंडियाला परदेशात कामगिरी सुधारण्यासाठी सौरव गांगुली ही मदत करणार आहे. मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया. मात्र आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज. सदैव आपल्या सोबत, सदैव आपल्या पाठीशी. गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.